देवकडे चालले, पण तिला विचारलंच नाही ती घरात आहे की नाही. अरे पण रेवला केला तर तिला आधीच सरप्राईज कळेल. मावशी आईला विचारते. कामाच्या वेळात होता ना, काय बाई. आले आले. घ्या. ही कशाला फोन? हॅलो, बोल. काय आहे? अगं मावशी आई, रेव आहे ना घरी? तू हे विचारायला फोन केलायस? अगं माझं जरा काम आहे तिच्याकडे. मग तिलाच फोन कर ना ग बाई. ठेव आता. अगं त्याचं काय ना, मला तिला सरप्राईज द्यायचंय. मग तिलाच कसा करणार कॉल, म्हणून तुला केला. सरप्राईज? कसलं सरप्राईज? ते कळेल मी आल्यावर. ए श्श, थांब. आधी मला सांग, काय आहे सरप्राईज? अगं सांगते ना आल्यावर. ए लीला, ऐका. तुम्ही पोरी ना खूप गोंधळ घालून ठेवता. आता सरप्राईज म्हणालीस ना, धडधडतंय मला. सांगा ती मला, काय सरप्राईज? बरं बरं. अगं मावशी, काही टेन्शनचं नाहीये. आपल्या रेव आणि यशचं लग्न ठरलंय ना, म्हणून आजींनी माझ्याकडे तिला द्यायला काहीतरी दिलंय. ते घेऊन येणार होते. अगं केवढी आनंदाची बातमी दिलीस लीला. काय अगं तुझं? ये ये ये, रेऊ आहे घरी. हा, वाट बघते तुझी. आहे ना, आले आले. हॅलो सर. हा बोला ना सर. हा हा सर. हा 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 लगेच येतो ना सर. हो हा काय निघालो सर. हो हो आलो आलो. हा रेव ताई, आपण नंतर बोलूया का? मला जरा काम आहे. अगं काय झालं? अशी का तुटक वागतेस ग? ताई आता नको ना टाइमपास, मला खरंच खूप काम आहे. रेव, तुझं ना यश बरोबर भांडण झालंय, माझ्या बरोबर नाही. ठीक आहे, काम करूया. तू जोपर्यंत माझ्याशी बोलत नाहीस ना, तोपर्यंत मी आता ही अशी अशी उभी राहू का इकडे? ताई, हे जे काही मला हसवण्याचे तुझे फुटकळ प्रयत्न चालू आहेत ते आता बंद कर. आज जा बाबांना भेट, मला खरंच काम आहे. शेव आणि एवढे सगळे बॉक्सेस, मोठी ऑर्डर आहे वाटतं. काही सांगितलं नाहीस मला. आणि तुझा काय मूड खराब आहे का? तरी तुला बोलावंसं वाटलं नाही माझ्याशी? काय झालंय बाबा? अहो अशी का वागते ही रेव? हे बघ लीला, तुझ्या लग्नाच्या बाबतीत मला काही करता आलं नाही, काही बोलताही आलं नाही. आता निदान रेवूच्या बाबतीत तरी ना तिच्या मनाविरुद्ध मला काही होऊ द्यायचं नाही. हे बघ बाळा, ज्या घरात तिला कधी मान मिळणार नाही त्या घरात मी तिला नाही पाठवणार. बाबा असं का बोलताय? जागीरदारांकडे कधीच कोणाचं वाईट होऊ शकत नाही. आणि हे बघा, अजून रेव आणि असं लग्नही ठरलं नाहीये, तरी आजीने दिलंय. सर सुचली. आपण काय करूया? आपण Vishwa, what's wrong with you? सुचलीये सर, एकदम भन्नाट आयडिया सुचलीये. आपण काय करायचं? वनक्कम. वहिनी, वैसे नहीं, नारियल शेयर करने से उसकी मिठास बढ़ती. सर टेक दिस.
अहो बोला ना. बोला ना, कोणाकोणाला नारळ पाहिजे बोला ना. बोला ना. I'm sorry. I'm sorry, Leela. I'm sorry. रुसवा सोड सके पुरे हम बहाना सोडना अबोला. रुसवा सोड सके पुरे हम बहाना सोडना अबोला. रुसवा सोड सके पुरे हम बहाना सोड. Shut up. Shut up. रिजेक्ट. मी असं काही करणार नाही. हे बघ बाळा, जहागीरदारांकडे काही कमी नाही हे माहिती आहे मला. तू त्या घरात सुखात आहेस, तुला सुनेचा मान मिळतोय, सरोजिनीताई तुझ्यावर माया करतायत. पण कसं आहे ना बाळा, नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना नवऱ्याचं प्रेमही असावं लागतं. आता बघ ना, माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत काय घडतंय. म्हणजे एकीकडे एकीला सासू म्हणून मान मिळतोय, सून म्हणून माया मिळते. नवरा काळजी करतोय पण प्रेम करत नाही. आणि दुसरीकडे नवऱ्याचं प्रेम आहे, नात्याला. हो बाबा, असं नाहीये की एजंटचं माझ्यावर प्रेम नाही. खरंच खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. फक्त बाकीच्यांच्या नवऱ्यांसारखं त्यांना ते व्यक्त करता येत नाही इतकंच. आणि मला खात्री आहे रेऊलाही त्या घरात नक्की एक्सेप्ट करतील. मी शब्द देते तुम्हाला. हे बघ लीला, तुझे काय बोलतेस त्यावर विश्वास नाही असं नाहीये, मला फक्त काळजी वाटते. बाबा, मला तुमची काळजी कळतीये, पण आता प्रत्येक नात्यात तडजोडी असतेच ना. आणि परिस्थिती काय कायम एकसारखीच राहणार आहे का. आणि आपली रेऊ, अहो ती तर माझ्यापेक्षाही जास्त मॅच्युअर आहे. ती नक्की सगळं सांभाळून घेईल. आणि बाबा, आपण ह्या सगळ्यात हे का विसरतोय की रेऊ आणि यशचं प्रेम आहे एकमेकांवर. आणि आता तर एजही तयार झालेत लग्नाला. ताई, हे बघ, तुझं सगळं बरोबर आहे, पण तू नाण्याची फक्त एकच बाजू बघतीयस. म्हणजे एजे, आजी, यश आमच्या लग्नाला तयार आहेत मान्य आहे, पण दुर्गा मॅडमचं काय. त्यांना अजूनही असंच वाटतंय ना की मी त्यांच्या पैशांकडे बघून यशला माझ्या प्रेमात अडकवलंय. त्यांची वाक्य अजूनही माझ्या कानात घुमतायत आणि तो अपमान मी नाही सहन करू शकत. आणि मला माझ्या आणि यशच्या नात्याची सुरुवात असा कोणाचाही रोष ओढवून घेऊन नाही करायची. म्हणून मी आता ठरवलंय की जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही, जोपर्यंत तुला, आई बाबांना त्यांचा मान परत मिळवून देत नाही ना, तोपर्यंत मी हे लग्न करणार नाही. हे बघ रेव, तू बोलतेस ना ते अगदी पटतंय मला. बरोबर आहे तुझं. बघ ना, आजींनी किती प्रेमाने दिले आहेत ह्या. ताई, एवढं सगळं झाल्यावर मी हे नाही घेऊ शकत. अगं रेऊ, ताई खरंच सॉरी. बाबा, तुम्ही तरी बोला ना. बरोबर बोलते ती. ए, आते. बाबांना मी सांगितलं खरं की रेऊच्या सुखाची जबाबदारी मी घेतली, पण ती मला खरंच पूर्ण करता येईल का. आणि त्याआधी एजंटचं माझ्यावर प्रेम आहे ही गोष्ट सत्यात उतरेल का.
सर एक विचारू, तुमचं लीला वहिनींवरती खरंच एवढं प्रेम आहे, मग तुम्ही त्यांना सरळ आय लव्ह यू का नाही म्हणत? मी तुला काय विचारलंय आणि तू काय सांगतोयस? सर मी तेच सांगतोय जे तुम्ही मला विचारलं. आता लीला वहिनी हाट झाल्यात म्हणून त्यांची समजूत काढण्यासाठी आयडिया दे म्हणालात ना, तर मी आयडियाच देतोय. आता तुम्हीच मला सांगा सर, आय लव्ह यू म्हटल्याने कोणत्या बायकोचा रुसवा जाणार नाही? नाही नको, ही आयडिया नको. येते येते दुसरी आयडिया येते येते येते. हं. इथे रेंज नाही, इथे सर सुचलं सुचलं, आता एकदम भन्नाट आयडिया सुचली आहे सर. तिला शॉल आणली. मला नकोय तुमची शाल. तिला खूप थंडी आहे, प्लीज हे. मी म्हंटल ना मला नकोय शाल. अरे आना मेरे प्यार को ना तुम झूठा समझो जानो, सनम तुझे पाने को ये था सारा बहाना. तिला खूप थंडी आहे. हे बरं आहे जे, आधी रूम मधनं हकलायचं आणि मग शाल द्यायची. तिला तिला काय चाललंय? समझे? चलो भी जो हुआ जाने दो, बहुत हो चुका जाने दो. चलो भी जो हुआ जाने दो, बहुत हो चुका समझे? नाही नाही नाही, हे असलं काही करणार नाही मी. सर लीला वहिनींना आवडतं असं वागलेलं. विश्वा, तू राहू दे. एक काम कर, जे मी तुला सांगतो ते घेऊन ये. येस सर. काय आणायचं ते सांगितलंच नाही सर. काय ग? हे काय? देवचा मूड ऑफ होता. तिचं आणि यशचं काहीतरी भांडण झालंय, म्हणून ती नाही म्हणाली घ्यायला. असं आहे का? काही हरकत नाही, मी सांगते ना, अभिराम बोलेल तिच्यासोबत. आजी सॉरी, तुम्ही इतक्या प्रेमाने दिले होते. आणि पेडाबाई, तू नको काळजी करूस का? बाळा, रेवती तुझी बहीण आहे, माझी खात्री आहे ती कधीच वेडवाकडं वागणार नाही. ह्याच्या मागे काहीतरी नक्कीच कारण असेल. आजी मी जरा एजंटशी बोलून येते. तिला बाळा, जशी माझी खात्री आहे की रेवती तुझी बहीण आहे म्हणून ती कधीच वेडवाकडं वागणार नाही, तसं मला हे देखील माहिती आहे की तिथं जे काही घडलंय ते तुला नक्कीच माहीत असणार. नाही राहू दे, तू मला अजिबात काही सांगू नकोस, मी तुला संकटात नाही पाडणार. पण लीला, माझी खात्री आहे की तुला तिथं जे काही घडलंय ते माहीत असलं तरी देखील तू तुझ्या सासरच्यांबद्दल कधीच तिरकस पडणार नाहीस. आजींना कळलं की काय हे सगळं दुर्गामुळे झालंय? नको काळजी करू लीला. कोण बोललं, काय बोललं हे जरी मला माहित नसलं ना तरी देखील कोण काय बोलू शकतं याचा मला अंदाज नक्कीच आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात, तुझ्याही प्रश्नाचं उत्तर तुला सापडेल. सगळं छान होणार, नीट होणार, सगळं काही व्यवस्थित होईल. काहीतरी सॉलिड करणार होतात ना? ही फुलं माझ्यासाठी? हिचे मला कधीच अशी कोणी फुलं दिली नाहीत. मला खूप आवडलंय सरप्राईज. पण खरं तर पांढरी फुलं मी तुम्हाला द्यायला हवी. का? कारण पांढरा रंग शांततेचं प्रतीक आहे.
आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमचं मन शांत ठेवण्याची गरज आहे. पण काही हरकत नाही, मला खूप आवडली आहेत फुलं. ही पिंक रोजेस पण तुम्ही माझ्यासाठी आणली आहेत का? अच्छा, म्हणजे तुम्ही आधी पिंक आणली होती पण ती न देता व्हाईट दिलीत, हो ना? नो, काही का असे ना, मला सगळे खूप आवडली आहेत. हे रेड रोजेस पण माझ्यासाठी आहेत. जे कळतंय हा मला, आधी तुम्ही रेड रोजेस आणले असणार, पण मग ते कसे द्यायचे म्हणून पिंक काढले, आणि मग ते पण कसे द्यायचे म्हणून शेवटी व्हाईट रोजेस दिले. तुमची स्ट्रॅटेजी कळते ना मला. ऑनेस्टली मला खरंच माहित नाही की बाकीची फुलं कुठून आली आणि तसं काही नाही जे तू विचार करते. असं कसं? मग कसं आहे, मी सकाळी गेले तेव्हा तर काही फुलं बिलं नव्हती इथे, कुठून आली? परफेक्ट सर, सुपर परफेक्ट. तुम्ही हा पांढरा बुके निवडलात ना, एकदम उत्तम काम केलं सर. पण मी काय म्हणतो सर, हे दोन्ही बुके मी जर का बाहेर घेऊन गेलो आणि नेमकं त्याच वेळी जर कोणी मला बघितलं तर त्यांना काय वाटेल सर? लाल बुके म्हणजे एजे सर लीला वहिनींच्या प्रेमात पडलेत, गुलाबी बुके म्हणजे एजे सर लीला वहिनींच्या प्रेमात अखंड बुडालेत. मी काय म्हणतो सर, हा असा गैरसमज होण्यापेक्षा हे दोन्ही बुके पण इथेच ठेवतो ना. एजे, तुम्ही मला अशी फुलं देणार असाल ना, तर मी रोज रुसायला तयार आहे. लीला, मला तुला हर्ट करायचं नव्हतं आणि आय प्रॉमिस यापुढे मी तुला कधी हर्ट करणार नाही. I'm sorry again. इट्स ओके. लीला, आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे. आज एजेंनी पहिल्यांदाच तुला गुलाब दिले, तुला सॉरी पण म्हणाले.